जरांगे पाटलांविरोधात सरकारकडून कुठलेही षडयंत्र नाही असं देसाई यांनी म्हटलंय। जरांगे पाटलांनी आपलं शिष्टमंडळ चर्चेसाठी पाठवावं असं आवाहन देखील शंभूराज देसाईंनी केलंय। मनोज जरांगे पाटलांची चर्चा करण्याची आमची तयारी असल्याचं शंभूराज देसाई म्हणाले। उपसमितीचे सदस्य शंभूराजे देसाई आपल्या सोबत आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत। आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। जरांगे पाटील ज्या पद्धतीने भूमिका घेत आहेत, आंदोलनाचा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे, उपोषणाला बसलेले आहेत आणि आता तर म्हणतायत की कटकारस्थान रस्ते सरकार। जरांगे पाटील साहेबांना याच्या बाबतीतलं काय इनपुट आले किंवा काय त्यांच्याकडे माहिती उपलब्ध आहे, पण असं कुठलंही कटकारस्थान बदनाम करण्याचं षडयंत्र आखतायत दिल्लीतून। बदनाम करण्याची सुद्धा आवश्यकता सरकारला वाटत नाही, कारण मनोज पाटील जरांगे साहेबांसारखं एक चेहरा हा मराठा समाजाला नेता म्हणून लाभला मिळाला। मनोज पाटील साहेबांचा कदाचित गैरसमज झाला असेल, या बाबतीत सुद्धा त्यांना जर काय म्हणायचं असेल तर जरूर त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील तर त्या प्रतिनिधींना त्यांनी जरूर सरकारकडे चर्चेला पाठवावं। एक शेवटचा प्रश्न आहे, शरद पवार ज्या पद्धतीने विधान करतात, म्हणते लवकरच सरकार बदलायचं, याकडे कसं पाहताय? आता बघा, ठीक आहे, काल लोकसभेला थोडेसे निकाल वेगळे लागले, त्याचं कारण काय आहे हे आता सगळ्यांनी ओळखलेलं आहे। मी एवढंच आपल्याला सांगेन, आता मी जास्त बोलण्यापेक्षा येणाऱ्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला, लोकसभेला जो निवडणुकीमध्ये अनुभव आला त्या अनुभव गाठीशी धरून आम्ही सगळ्या सुधारणा करू। आम्ही नक्की 2024ला महायुतीचं सरकार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सत्तेत आणू। शेवटचा प्रश्न आहे, सुनेत्राताई यांचं पुनर्वसन होणार आहे का? त्यांना राज्यसभेवर पाठवणार येणार आहे की आणखी कुठलं नवीन नाव सध्या चर्चेत आहे? अंतर्गत काही याबद्दल चर्चा होते का? अंतर्गत चर्चा माध्यमांच्या समोर कधी व्यक्त करायच्या नसतात। पक्षाची शिस्त ही पक्षाच्या चौकटीमध्ये राहूनच पाळायची असते। हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, पण आदरणीय वहिनी साहेबांना जर अशा पद्धतीची राज्यसभेवर काम करण्याची संधी मिळाली तर देशातल्या राज्यातल्या महिलांचं एक चांगल्या प्रकारे नेतृत्व माननीय सुनेत्राताई वहिनी साहेब नक्की करू शकतील आणि करतील असं मला वाटतंय। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।